नमस्कार. आपल्या कराळे पाटील आवाज, कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना प्रथमतः सस्नेह नमस्कार. खरं तर आपण आलेलो आहोत आपल्या अमराईमध्ये. आपल्या शेतातील जी आंब्याची बाग आहे त्या बागेवर आलेलो आहे. आपण पाहू शकतो प्रचंड अशी फळं त्या ठिकाणी लागलेली आहेत आणि ही अगदी आता पाडायला लागतील आणि तदनंतर या ठिकाणी आपण विक्री करत आहोत. खरं तर आपण पाहतोय हिरवगार असं झाड आहे. प्रचंड असे या ठिकाणी कैऱ्या लागलेल्या आहेत. या कैऱ्या आता पाडायला लागतील आणि निश्चित विक्रीला सुरुवात होईल. आपण समोरही पाहू शकतो मोठं असं झाड आहे आणि या झाडाला आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागलेल्या आहेत. निश्चित आता एक 4-2 दिवसामध्ये हे आंब्याचं झाड उतरून आपण विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत. यातलं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेला आंबा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची कीटकनाशकं वगैरे फवारली जात नाहीत. निश्चित जे काय आहे ते शेणखतावर या ठिकाणी पिकवलं जाते. यामध्ये केशर आहे, हापूस आहे, बदामी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. आपण पाहू शकतोय की या ठिकाणी सगळी झाडं आंब्याची भरलेली आहेत. सगळ्या आंब्यांना बऱ्यापैकी कैऱ्या आहेत. यावर्षी उत्पादन चांगलं मिळेल अशी आशा आहे, परंतु शेवटी निसर्गावर अवलंबून आहे. बघूया आता एक 4-8 दिवसामध्ये वादळ पाऊस वगैरे न आला तर या ठिकाणी फळं आपल्याला मिळू शकतील. आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी आंब्याला कैऱ्या आहेत. आपण बाग फिरतोय. या बागेमध्ये तब्बल 50 ते 60 झाडं आहेत. मोठी झाडं झालेली आहेत, काही छोटी आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. मग त्यामध्ये केशर आहे, हापूस आहे, नीलम आहे, बदामी आहे, अशी वेगवेगळ्या जाती आहेत. आपण पाहतोय आंब्याच्या बागेतूनच आपण चाललोय. सगळीकडे इथे कैऱ्या पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रत्येक वर्षी या आपल्या आंब्याला प्रचंड अशी मागणी असते. बऱ्याच वेळा बागेतूनच आपण कॅरेटद्वारे माल जागेवर लोकांना विकतो. काही माल या ठिकाणी मार्केटमध्ये पाठवतो. बऱ्यापैकी त्याचा परंतु मार्केटला पाठवण्याऐवजी ग्राहकांची आपल्याला शेतातूनच मागणी जास्त असल्यामुळं आपण जागेवरच बऱ्यापैकी माल विकत असतो. याही वर्षी बरेचसे फोन येत आहेत. आता आपण आंबे काढल्यानंतर त्यांना हे सगळं विक्रीसाठी उपलब्ध करणार आहोत. राजगुरुनगर या ठिकाणी आपण जागेवर आपल्या घरून माल देत असतो. आपण पाहतोय सगळीकडे आंब्याची झाडं आहेत. बऱ्यापैकी झाडांना फळं यावर्षी दिसत आहेत. इथे एक चिक्कूचं झाड आहे. चिक्कूला देखील प्रचंड चिक्कू असतात. आंब्याचं झाड आहे मोठं. हे पहा, याही आंब्याला कैऱ्या दिसत आहेत. सगळ्या झाडांकडे आपण बऱ्यापैकी फिरताना सगळीकडे आंबे आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकता आपण या झाडाला देखील प्रचंड अशी फळं दिसत आहेत. पाहू शकता. काही आंबे पाडायला लागल्यामुळे पडतायत, आवाज येतोय. खरं तर शेतामध्ये बाकी अंतरपक घेतल्यामुळं मला पाण्याचा प्रश्न सुटतो. पाणी जागेवर मिळते. हे पाहू शकता, आत्ताच कैरी पडली. वरून पडल्यानंतर असे पिवळी झालेली आहे. याचा अर्थ पाडाला कैरी लागलेली आहे. पिवळ्या झाल्यामुळं आपण समजू शकतो हा आंबा पिकण्यालायक झालेला आहे.
आता हा पिकल्यानंतर तर खाऊ शकतो आपण. हे आत्ताच पडलेली कैरी आहे, ओलही दिसते. हे पहा, अशा पद्धतीनं हा जो बाग आहे, या बागेत आपण आलो आहे. थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला हा आंबा आपल्या घरी अर्थात खाण्यायोग्य मिळणार आहे. पलीकडे पण पाहू शकतो, त्या ठिकाणी देखील झाडांना आंबे दिसत आहेत. निश्चित लवकरात लवकर आपण संपर्क करा आणि सेंद्रिय पद्धतीनं हा उत्पादित केलेला आंबा आपणही घेऊ शकता. आमचा संपर्क नंबर आहे सुदाम कराळे पाटील, 9226 790 111, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. धन्यवाद.